आज आपण पाहणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट पण खूप जास्त टेस्टी असा ओरिओ केक। हाय फ्रेंड्स, प्रमिलाज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। यासाठी 2 मोठे पॅकेट ओरिओ बिस्किटचे मी घेतलेले आहेत। एका पॅकेटमध्ये 13 असे एकूण 26 बिस्किट्स आपण केक बनवण्यासाठी घेणार आहोत। आणि सगळ्यात आधी आपण या सगळ्या बिस्किटांमधली क्रीम वेगळी करणार आहोत, जी आपल्याला नंतर केकच्या डेकोरेशनसाठी वापरायची आहे। हे पहा, अशा प्रकारे सगळ्या बिस्किटांमधली क्रीम वेगळी करून झालेली आहे। आणि आता आपल्याला या बिस्किटांची पावडर बनवून घ्यायची आहे। यासाठी आपण सगळे बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पावडर बनवून घेऊयात। ही पावडर आता आपण घेऊयात एका मिक्सिंग बाउल मध्ये आणि याच्यामध्ये दूध घालून आपल्याला केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। याच्यासाठी आधी अर्धा कप इतकं मी दूध घेतलेलं आहे आणि दूध आपण थोडं थोडं लागेल तसं ऍड करून बॅटर बनवणार आहोत। आधी अर्धा कप आणि आता 1/4 कप असं एकूण आपण 3/4 कप दूध घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित बॅटर आपला बनवून तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर। गरज पडल्यास पुन्हा 1-2 चमचे दूध घालून अशा प्रकारे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवून घ्या। आणि आता आपण केकसाठी टीन रेडी करूयात। यासाठी 6 इंची केकचा टीन मी घेतलेला आहे आणि आपण याला बेसला आणि साईडला ग्रीसिंग करून घेऊयात। बेसला मी बटर पेपर टाकलेला आहे। बटर पेपर ऐवजी मैदा टाकून डस्टिंग करून घेतलं तरी चालेल। आणि आता आपला केकचा बॅटर घालूया टीन मध्ये आणि हळूवारपणे 2 वेळा टॅप करून घ्या, म्हणजे एअर बबल्स जे असतील ते निघून जातील। आणि केक बेक करण्यासाठी असं एखादं मोठं भांडं घेऊन किंवा कुकर, पातेलं, मोठी कढई काही तुम्ही घेऊ शकता। त्याच्या तळामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यावर रिंग ठेवलेली आहे आणि हे भांडं 10 मिनिटं आधी मोठा गॅस ठेवून आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। मी भांडं 10 मिनिटं आधीच प्रीहीट केलेलं आहे। त्यामध्ये आता आपला केकचा टीन आपण ठेवूयात आणि आता आपल्याला हा केक 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती, त्यानंतर 15 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती बेक करायचा आहे। केक मात्र प्रीहीट भांड्यामध्येच ठेवा। आणि आता तोपर्यंत आपण बनवून घेऊयात आपल्या केकच्या डेकोरेशनसाठी क्रीम। बिस्किटमधून जे आपण क्रीम बाजूला केलं होतं त्याच्यामध्ये उरलेला पाव कप दूध घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। डबल बॉयलरवरती विरघळवून घ्यायचंय। यासाठी खाली एखादं भांडं ठेवून त्याच्यावरती हा बाउल ठेवा। काचेच्या बाउलऐवजी स्टीलचा बाउल वापरला तरीही चालतो। जसजसा बाउल गरम होईल तशी आपली क्रीम वितळून चॉकलेट गणाशप्रमाणे छान क्रीम, पातळ क्रीम तयार होईल। हे पहा, 3-4 मिनिटांमध्येच क्रीम वितळून छान चॉकलेट सिरप तयार झालेला आहे। आणि आता आपल्याला हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। 3 ते 4 चमचे दूध घालूनच आपल्याला हे चॉकलेट सिरप बनवायचं आहे। खूप जास्त दूध घातलं तर खूप पातळ होईल। सिरप थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि आता 25 मिनिटं झालेली आहेत। आपण एकदा केक चेक करून पाहूयात। हे पहा, एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे। 25 ते 30 मिनिटांमध्ये हा केक बेक होतो। साईडला काढून घेऊयात। गरमागरम केक कधीच डिमोल्ड करू नका किंवा डेकोरेटही करायचा नाही। यासाठी आपण वरून एक नॅपकिन झाकून 10 मिनिटं याला थंड होऊ देऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत। केक आपण डिमोल्ड करून घेऊयात। यासाठी साईडच्या कडा आधी आपण चाकूनी लूज करून घेऊयात। आणि हे पहा, एकदम सुंदर केक आपला टीनमधून निघालेला आहे। बटर पेपर काढून घेऊयात। हे पहा, एकदम छान जाळीदार झालेला आहे आणि छान स्पॉन्जीही झालेला आहे, पण अजून थोडासा गरम आहे। आपण अजून 5 मिनिटाला थंड होऊ देऊयात। तोपर्यंत आपला चॉकलेट गणाश पण पूर्णपणे थंड झालेला आहे आणि हा आपण आता आपल्या केकवरती पसरवून घेऊयात। व्यवस्थित हळूवार हाताने पसरवून घ्या। आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला केक बनलेला आहे। फक्त 2 ओरिओ बिस्किटच्या पॅकेट्स पासून आपण सुंदर चॉकलेट केक शिवाय चॉकलेट सॉस पण बनवलेला आहे। आणि याच्यावरती आता मी थोडासा डार्क चॉकलेट खिसून घेतलेला आहे। डार्क चॉकलेट ऐवजी डेअरी मिल्क असेल तर ती बारीक क्रश करून तुम्ही घातली तरी चालेल। आणि अशा प्रकारे आपला सुंदर ओरिओ केक तयार झालेला आहे। आपण याला कट करून पाहूयात। हे पहा, एकदम स्मूथली कट होतोय। खूपच छान सॉफ्ट आणि सुंदर बनलेला आहे केक आणि तितकाच जास्त टेस्टी सुद्धा बनतो हा केक। नक्की बनवून पहा। हे पहा, किती छान जाळीदार बनलेला आहे। फक्त 3 इन्ग्रेडियंट्स आणि अर्धा तास वेळामध्ये एकदम छान चॉकलेट केक आपण बनवलेला आहे। मग एकदम सोप्या आणि खूपच छान अशा ओरिओ केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा। प्रमिलाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।